आमच्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे. दापकी रोड पोलीस स्टेशन ला दिनांक 9 तारखेला एक ईडी दाखल करण्यात आलेली होती अकस्मात नाही, ज्याच्यामध्ये एका महिलेनी तिचं नाव आहे भावना विशाल घाटोळे, महिलेनी आत्महत्या केल्याची एक ईडी दाखल केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पीएम साठी त्या महिलेची बॉडी नेण्यात आली होती. तिचा पीएम रिपोर्ट अद्याप आलेला नाहीये. त्याच्यामध्ये मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यामध्ये घातपात असल्याची शंका निष्पन्न करून आज रोजी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी त्या मयत महिलेचे पती विशाल घाटोळे, सासू रेखा घाटोळे, सासरे सुनील घाटोळे, जेठ हर्षल घाटोळे, जेठानी अदिती घाटोळे, आजत सासू कमलाबाई तळोकार आणि ननंद अश्विनी नेसनतकार अशा 7 लोकांनी तिचा छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले अशा पद्धतीचा एक तक्रार दिलेली आहे. त्याच्यावरून पोलीस स्टेशन दापकी रोड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे आणि यामधील जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे पथक रवाना करत आहोत. बोला काका, तुमच्या मुलीच्या लग्नाला किती वर्ष झाले होते? नेमकं काय घडलं? नेमके तिला त्रास देत होते, घरी येऊन सांगत होती ते, पण तरी मग आणखीन म्हणत होती बाबा मी काही दिवसात सुधरीन. आम्ही म्हणत होतो बाई नाही जमत तर फारकत येईल. हो, आणि त्याच्यानंतर मी गावाला चाललो होतो बाई. मला 9:30 वाजता तिचा फोन आला, बाबा बाईच्या घरून येताना माझ्याकडे येता. मी असं पोहोचलो तिथं 12-12:30ला, तर त्या पाहुण्याचा फोन आला का तुमच्या पोरीनं फाशी घेतली लटकलेली आहे, घेऊन जा. त्रास सगळाच त्रास होता तिला. सासू सासरे म्हणत होते का बा ती डोंबली असताना तुला पसंत कसं केलं माझ्या मुलाने, सासू म्हणत होती. आणि पुन्हा सासरे म्हणत होते. हाय शेड करत होता. हा घरी कधी थांबत नव्हता. आला की कधी मावशीच्या घरी जात होता, जास्त 9 वाजेपर्यंत येत नव्हता. आणि पुन्हा यांच्या घरच्यांनी महाराज केले, प्रयत्न केले. कधी तेल टाकत होते पायरीवर, तर कधी पाणी टाकत होते दिवस असताना. आता काय मागणी काय तुमची? आता मागणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हो, त्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे. माझं नाव विठ्ठल प्रल्हाद मलवरकर. तुला काही लहान बाळ होतं का? काही बाळ आहे ना, 14 महिन्याचं लहान बाळ आहे तिला. त्या बाळाचे खूप लाड करत होते. आता बेवळं असून ते फाशी घेणारच नव्हती लहान लेकरू असल्यावर. कोणाकडे आहे ते बाळ? बाळ आता त्यांच्याकडेच आहे सध्या. नेमकी आणि तुम्ही आज इथं कसं बसले? आजचा सर आमचा मेन मुद्दा म्हणजे की आमच्या ताईला पहिली गोष्ट तर न्याय मिळाला पाहिजे. आज 8 दिवस झाले, म्हणजे की 9/4/2026 रोजी आमच्या ताईला मारून टाकण्यात आले. 14 महिन्याचं बाळ आहे तिचं. त्या बाळाचा विचार न करता तिचा जीव घेण्यात आला. सरळ 3 वर्षापासून तिचा छळ करण्यात आला, तिच्या रंगासाठी, पैशासाठी. ते घरची गरीब होती म्हणून त्यासाठी. मग शेवटी माहित आहे का, तिचा त्या दिवशी मृत्यू म्हणजे की तिला मारून टाकण्यात आलं गळा दाबून. आणि त्यापासून पोलीस काहीच ऍक्शन घेऊन नाही राहिले. म्हणून आज आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहोत. आज त्या पोरीचा 14 महिन्याच्या समजा त्या लेकराचा विचार न करता आज यांनी दलित लोकांनी जीव घेतला त्या पोरीचा. आज त्यांच्यावर काहीच कारवाई नाही होऊन राहिली. काय तर महाराष्ट्र न्यायाचा आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलेलं आहे ना आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलेलं आहे की सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. इथं रंग, पैसा, अदला काहीच कमी नाही आहे. इथं सर्वांना समान न्याय आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की बा आमच्या ताईच्या बाबतीत का समान न्याय नाही मिळून राहिला. तिचा रंग सावळा होता, ते घरची गरीब होती म्हणून. मग तो नियम कुठं गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संविधानातला. माझं हेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय पाहिजे. इथं SP ऑफिस जवळ आम्ही गेलो, सरांचं डायरेक्ट म्हणणं आहे की बा आमच्याजवळ रिपोर्ट आला म्हणते डॉक्टरांचा की बा तो मृत्यू झाला होता. तेव्हा डिक्लेअर नव्हतं म्हणते तुम्ही, म्हणून आम्ही तुमचा रिपोर्ट नाही घेतला. पण आम्हाला फोन आला 12-12:30च्या दरम्यान तिच्या नवऱ्यांचा, म्हणजे विशाल घाटोळे यांचा, की बा तुमची मुलगी डायरेक्ट अटकलेली आहे. डायरेक्ट असं कोणी बाबाला सांगते का की बा तुमची मुलगी अटकलेली आहे? काहीतरी पद्धत असते बोलायची. त्यांनी याच भाषेत बोलले की बा तुमची मुलगी अटकलेली आहे आणि तुमच्या मुलीचं काम झालं.
हे पद्धत आहे बोलायची नाही. तर तेव्हाच त्यांनी डिक्लेअर केले की बा तुमची मुलगी मृत्यू झाली. मग हे इथं सांगून राहिले की तेव्हा तुमच्या मुलीला धुकधुकी होती आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रिपोर्ट आला तेव्हा आम्ही रिपोर्ट घेतलाच नाही आमचा. पहिली गोष्ट त्या दिवशी ती पीएम झाल्यावर आम्ही रिपोर्ट घेऊ म्हणे, कारण की शेवटपर्यंत मी तिच्या सोबत होती पीएम रूम पर्यंत. तर पहिली गोष्ट की जेव्हा हे मामा गेले, निलेश सावरकर हे मामा आहेत आमचे, हे मामा जेव्हा तिथं गेले, साक्षीदार आहे आमचे, आम्ही खोटं नाही बोलून राहिलो, तेव्हा ती मुलगी अशी खाली पडलेली. ठीक आहे, फाशी घेतली तुम्ही सांगून राहिले ना, वर लटकलेली दिसली पाहिजे, ते तुम्ही काढलं. तिथं पडलेली ती पोरगी, तिचा जीव गेलेला होता तेव्हाच, आणि हे सांगून राहिले धुकधुकी होती. यांना फोनवरच सांगितलं होतं आम्हाला की बा तुमची पोरगी गेली. मग हे पोलीस लोक का बरं खोटे बोलत आहेत आमच्यासोबत की बा तुमच्या मुलीचा जीव होता? आम्हाला काहीच नाही, आमच्या ताईला न्याय पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्याला न्याय समान भेटला पाहिजे, तसा आमच्याही ताईला न्याय भेटला पाहिजे. आज आमची गेली म्हणून आज आमचा जीव तुटून राहिला, म्हणून आज आम्ही इथं सर्वजण, आज या लोकांना काय गरज आहे, पण आज त्या पोरीसाठी लढून राहिले ना. आम्हाला न्याय भेटला पाहिजे, त्या पोरीला न्याय भेटला पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे. तुझं नाव सांग. पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आणखी पहिली गोष्ट असं म्हणतात, माझं तेजल विजय मलवडकर आहे नाव. असं म्हणतात सुरुवातपासून असं आमच्या पोरीला सांगण्यात येते की बा सहन करायचं. मग हे मागच्याचा आम्ही मुली मागच्या लोकांचा विचार करतो, घरच्यांचा, असे अन्याय सहन करतो. पहिलेपासून सांगण्यात आलेलं आहे की डोली म्हणतात माहेरवरून उठते आणि जे अर्थी असते, अंतिम संस्कार असते, तो आपला सासरवरून होते. पण आज आमच्या ताईचा ते एवढी म्हणजे की आज आमच्या ताईचा तिथूनच तिची डोली उठली. चिखली गाजीपूर मूर्तिजापूर जवळ आहे, तिथूनच तिची डोली उठली आणि तिथूनच तिची अस्थी उठली. म्हणजे तिचा सुरुवाती तिथं झाली आणि शेवटी तिथंच झाला. आमच्या ताईला न्याय पाहिजे.